आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललो आहे आमच्या मामांच्या इथे शेतावर, का तर आज आहे बेंदूर आणि तिथं चालू आहे बैला सजवायचं. चला तिथं जाऊन गेलो आपण. तर फायनली पोचलेलो आहे आपल्या मामांच्या शेतावर आणि मामा इथं काहीतरी ट्रॅक्टरची ट्रॉली कलर करायला आल्यात. मान ना अजून किती वेळ? कपडे सारखी पडायला लागली आणि 40 जोडणी लावायला हे करायला लागलास काय? हा 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 काय ते रायफल रायफल पोरगीला शाळेला सोडायला गेलो, बरोबर शाळेला सोडायला आता पाऊस आला. म्हणलं गाडीची किल्ली द्या म्हणून, गाडी किल्ली लागणार. सगळं झालेलं आहे आणि आता चालू आहे इथे पूजा. फायनली इथली पूजा आवरलेली आहे. आता आम्ही चाललोय पंचगंगा नदीवर. खांद्यावर काय खांद्यावर तर मी ताड्यावालेलो आहे आता. सजवायसाठी नदीवर घेऊन चाललेले बैल मॉब बघा. एवढी गर्दी फक्त या बैलांना बघायची. सगळी बैल सजवायला चालू केलेलं आहे तिकडं. तर इथं जर असं जास्तच गर्दी होती आणि म्हटलं जर असं जाऊन बघावं. तर जाऊ पण कळले का त्यांना सांगितलं की ते हिंद केसरी हरला कोल्हापूरचा तो आला आहे. तर इकडं आपले बैल सजायला लागले आहेत. तर इकडं बघतोय तर इकडं आम्ही वाजवून आणि परत अशीच बैल नवीन नवीन यायला तिकडे. याला म्हणतात कट्टर फुटबॉल गेम. ह्या भावांनी एक साईडला अर्जेंटिनाचा झेंडा, अर्जेंटिनाचा दुसऱ्या साईडला म्हणजे ब्राझीलचा झेंडा बांधलेला पहिला. इथलं पुढे मी बोलणार नाही जास्त. तर बघा काय काय विषय चालू होता इथं.
पोचलेला आहे आता. लोकांनी फोटो वेटो काढले त्यामुळे जरा लेट झाला. इथनं आता ते जाणार आम्ही कुठं म्हणजे गावात. तर नदीवरनं बाहेर पडलं की नाही आमचा ठरलेला एक मार्ग आहे प्रत्येक वर्षीचा. जसं की नदीवरनं बाहेर पडलं तर शुक्रवारपेठ, शुक्रवारपेठेतनं गंगावेशीतनं डायरेक्ट रंकाळ टॉवर आणि रंकाळ टॉवरवरनं परत उतरेश्वर पेठ आणि तिथनं गौत मंदिर. तरी का तर तिथं खूप सारे असे मित्रपरिवार असतात पूजा त्यांनी करायचे असते. एक विषय सांगायचं म्हणजे जे असं बैल त्यांनी पुजायला ते यायच्यात महिला, तर त्यांच्या डोळ्यातला जो आनंद होता ते बैल पुजताना किंवा त्यांना तो निवड देताना किंवा हळदी कुंकू खाताना, तो निशब्द आहे मी सांगण्यासाठी. तर आता पोचलो आहे गवत अड्ड्यावर. फायनली सगळा जर तुम्हाला पण व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल.